तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 4 वर्ष एक संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष फक्त दोन नेत्यामध्ये नाही, तर एका पक्षाच्या ओळखीचा आहे. नाव कोणाचं, पक्ष कोणाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कोणाचं? या प्रश्नाचं उत्तर अजून सुद्धा अंतिम झालेलं नाही. कारण हा वाद आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. आणि या दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यांनी कार्यकर्त्यासमोर आत्मविश्वास व्यक्त केला की न्यायालयाचा निर्णय त्यांच्या बाजूने येईल आणि शिवसेनेचं मूळ नाव तसेच धनुष्यबाण चिन्ह पुन्हा त्यांच्या गटाकडे येऊ शकतं. पण हा आत्मविश्वास नेमका कशावर आधारित आहे? न्यायालयात उद्धव ठाकरे यांची बाजू नेमकी कोणते मुद्दे मांडत आहे? आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात असा कोणता युक्तिवाद केला आहे ज्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे? चला मित्रांनो, हे संपूर्ण प्रकरण सुरुवातीपासून समजून घेऊ. परंतु मित्रांनो, त्याआधी तुम्हाला एक माझी विनंती आहे की प्लीज तुम्ही हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम 2022 मध्ये शिवसेनेमध्ये अभूतपूर्व बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार बाहेर पडले. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं. पुढे हा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला. तर फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली. आयोगाने सांगितलं की बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा शिंदे गटाकडे असल्यामुळे त्यांनाच पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात येत आहे. याच निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. आता या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने देशातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल न्यायालयात त्यांची बाजू मांडत आहेत. कपिल सिब्बल यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की फक्त आमदारांची संख्या हा पक्ष ठरवण्याचा एकमेव निकष असू शकत नाही. त्यांच्या मते भारतातील राजकीय पक्ष हा केवळ विधिमंडळातील सदस्यांचा समूह नसतो. प्रत्येक पक्षाची स्वतंत्र संघटनात्मक रचना, पक्षाची घटना, कार्यकारिणीची, पदाधिकाऱ्याची आणि लाखो कार्यकर्ते असतात. त्यामुळे केवळ काही आमदारांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून संपूर्ण पक्षाची ओळख बदलता येणार नाही. सिब्बल यांनी न्यायालयासमोर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की जर निवडणूक आयोगाचा हा निकष कायम ठेवला गेला तर भविष्यात कोणत्याही पक्षातील काही आमदार फुटून मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवू शकतील. त्यामुळे हा प्रश्न फक्त शिवसेनेपुरता मर्यादित नसून देशातील प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्वाचा आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाची बाजू अशी आहे की त्यांच्याकडे बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा होता आणि निवडणूक आयोगाने कायद्यानुसार निर्णय दिला. त्यामुळे आयोगाचा निर्णय योग्य असल्याचा त्यांचा दावा आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देऊ शकतं? एक शक्यता अशी आहे की न्यायालय निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवू शकतं. तर दुसरी शक्यता म्हणजे आयोगाचा निर्णय रद्द करून प्रकरणाचा फेरविचार करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकतं. तर या प्रकरणाचा परिणाम केवळ शिवसेनेपुरता मर्यादित राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल भविष्यातील भारतातील पक्षफोडींच्या प्रकरणामध्ये, निवडणूक आयोगाच्या अधिकारामध्ये आणि पक्षाच्या ओळखीबाबत महत्त्वाचा कायदेशीर संदर्भ ठरू शकतो. त्यामुळे कायदेतज्ञ, राजकीय विश्लेषक आणि सर्वच पक्ष या सुनावणीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार का, की निवडणूक आयोगाचा निर्णय कायम राहणार? या प्रश्नाचं उत्तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालातूनच मिळेल. तर मित्रांनो, तुमच्या मते न्यायालयाचा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल आणि कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे किती मजबूत आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे की प्लीज तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.